हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शनिवार 13 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये हर्षवर्धनने दिव्याला एक जबाबदारी दिली. आता पद्मा आणि विक्रांतचं लग्न होणार हे जवळपास ठरलंय. विक्रांतने सुद्धा होकार दिलाय आणि पद्माने सुद्धा होकार दिलाय, पण दोघांचे प्लॅन वेगवेगळे आहेत. हर्षवर्धनने हे ॲफिडेव्हिट दिव्याला दिलं आणि सांगितलं यावर पद्माच्या सह्या घेऊन ये. या ॲफिडेव्हिटवर नक्कीच अशा काही गोष्टी लिहिलेल्या असतील ज्यामुळे विक्रांतची या केसमधून निर्दोष सुटका होईल आणि पद्मा पुन्हा कधीच विक्रांतवर केस करू शकणार नाही. आणि मग दिव्या हे पेपर्स हे ॲफिडेव्हिट घेऊन पद्माच्या घरी जाईल. पद्माला त्यावर सही करायला सांगेल. पद्मा विचारणार, पण दिव्याताई यामध्ये काय लिहिलंय? पण पुढे दिव्या काही बोलणार त्याआधी ऊर्जा तेथे पोहोचेल आणि म्हणेल, मी सांगते यावर काय लिहिलंय. म्हणजे आता ऊर्जा हिने दिव्याला रंगे हात पकडलाय. मग ती नेमकं करणार तरी काय हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच दिव्या ही पद्माला समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि ऊर्जा लपून हे सगळं पाहत असते, ऐकत असते. दिव्या म्हणते, अगं पद्मा, तू त्या विक्रांतवर विनयभंगाची केस केली, मग ती ऊर्जा अख्ख्या जगाशी भांडली, मीडियामध्ये इंटरव्ह्यू दिले, सोशल मीडियावर रान पेटवलं आणि काय झालं? तो विक्रांत शिर्के फक्त 2 दिवसात जेलच्या बाहेर आला. काही फायदा झाला का? तुला न्याय मिळाला का? तर पद्मा चिडून म्हणते, दिव्याताई, तो फक्त बेलवर बाहेर आलाय, जामिनावर बाहेर आलाय आणि मला ऊर्जाताईने सांगितलंय की तो पुन्हा एकदा जेलमध्ये जाणारच, तो बाहेर राहणार नाही. दिव्या चिडून म्हणते, अगं तू वेडी आहेस का गं? गेला तर गेला जेलमध्ये. ठीक आहे, मला मान्य आहे, ऊर्जाने त्याला जेलमध्ये पाठवलं. 2 दिवस तो जेलमध्ये राहिला आणि यानंतर ऊर्जा त्याला पुन्हा एकदा जेलमध्ये पाठवेल. पण काय गॅरंटी की तो कायम जेलमध्येच राहील? अगं तुला कसं कळत नाहीये? त्या विक्रांत शिर्केचा बाप कोण आहे? आमदार शिर्के. त्याच्याकडे खूप पॉवर आहे, त्याच्याकडे खूप पैसा आहे आणि तो आपल्या मुलाला जेलमध्ये राहू देणार नाही. आज ना उद्या तो निर्दोष सुटणार, जेलच्या बाहेर येणार आणि मग तुझं काय? तुझं आयुष्यात काय होणार याचा विचार तू केलाय का कधी? पद्मा विचारते, माझा काय विचार आहे? तर दिव्या चिडून म्हणते, अगं तुला काय मिळालं? तू अशीच गरीब राहून गेलीस ना, तुला जगायला पैसे तरी आहेत का? तर पद्मा म्हणते, आहेत ना, मला 5 लाख रुपये मिळालेत नुकसान भरपाईचे. तर दिव्या चिडून म्हणते, अगं ते पैसे का आयुष्यभर पुरणार आहेत का? तर पद्मा चिडून म्हणते, नका पुरू देऊ, मी कष्ट करेल, मेहनत करेल, पण त्या विक्रांत शिर्केशी कधीच लग्न करणार नाही, कधीच नाही. पद्मा आपला ठाम निर्णय सांगते. त्यामुळे दिव्याला खूप टेन्शन येतं की ही माझं ऐकतच नाहीये. इकडे आमदार शिर्के हर्षवर्धनच्या प्लॅनचा विचार करत असतो आणि हर्षवर्धन हा विक्रांतला समजावून सांगतो, विक्रांत तू थोडं जास्तच टेन्शन घेतलंय. मी कोठे तुला सांगतोय की त्या पद्माबरोबर आयुष्यभर संसार कर? तर विक्रांत म्हणतो, हे तुमचं अजबच आहे, लग्न करायला सांगताय आणि म्हणताय की आयुष्यभर संसार करायचा नाहीये. तर हर्षवर्धन म्हणतो, एकदा का लग्न झालं, तुझ्यावरची केस संपली की मग त्या पद्माला सोडून द्यायचं. मग तुझा आणि त्या पद्माचा काही संबंध नाही. हर्षवर्धनला आमदार शिर्के विचारतो, असं कसं तिला सोडून द्यायचं? मग लोक विचारणार नाहीत का की तुम्ही हे सगळं जाणून बुजून केलं का? तिला तुम्ही का सोडून दिलं? हर्षवर्धन सांगतो, विचारतील ना, नक्की विचारतील, पण त्यासाठी 1000 कारणं आहेत. ती त्या लायक नव्हतीच, ती आमच्या घराण्याची सून बनण्याची लायक नव्हती. तिने चोरी केली, तिने घोटाळा केला, ती नीट वागत नाही, प्रेम देत नाही, आदर देत नाही, हजारो कारणं आहेत आपण तिला सोडण्याची. आमदार शिर्के म्हणतो, तुमच्या प्लॅनमध्ये दम वाटतोय, पण लोकांना हे पटेल का की विक्रांतने खरंच काहीतरी चांगल्या हेतूने केलंय? तर हर्षवर्धन म्हणतो, लोकांना ते पटवून द्यावं लागेल. आपल्याला लोकांना समजून सांगावं लागेल की हे सगळं विक्रांतने जाणून बुजून केलंय आणि त्याचं आता पद्मावर खूप प्रेम आहे, त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली आहे. मग लोकांना सुद्धा हे पटेल. विक्रांत रागारागाने हर्षवर्धनकडे पाहत असतो. आमदार शिर्के म्हणतो, पण विक्रांतच्या पॉलिटिकल करिअरला याचा फायदा होईल का? हर्षवर्धन म्हणतो, 100 काय 500% होणार. तुम्हीच मला आता सांगा. विक्रांतचं पॉलिटिकल करिअर आता थांबलंय, गटांगळ्या खातंय, पण हाच तो बुडत्याला काडीचा आधार आहे ज्यामुळे विक्रांतचं करिअर हे सरळ
एकदम आकाशात रॉकेटसारखं वर जाऊ शकतं. संपूर्ण देशात फक्त विक्रांतची चर्चा असेल. विचार करा, फक्त त्याच्याच नाही तर तुमच्या करिअरला सुद्धा किती फायदा होईल. आणि आमदार शिर्के याचा विचार करत असतो. इकडे पद्मा दिव्याला ठणकावून सांगते, मी हे लग्न करू शकत नाही. दिव्या चिडून म्हणते, ए बिंडोक. पद्मा तिच्याकडे रागारागाने पाहते. दिव्याला समजतं चिडून फायदा नाहीये, ऊर्जाचं सगळं लक्ष असतं. दिव्या ही पद्माला समजवण्याचा प्रयत्न करते. पद्मा, तू फक्त स्वतःचा विचार करतीये, पण तुझ्या भावाचं काय, बंटीचं काय? पद्मा ही दिव्याकडे आश्चर्याने पाहते. दिव्याला समजतं हे ब्रह्मास्त्र आहे. आणि मग दिव्या ही बंटीच्या नावाने तिला धमकावते. बंटीचं काही बरं वाईट झालं मग? तर पद्मा विचारते, त्याला काय होणार आहे? आणि मी खंबीर आहे त्याला वाढवायला, त्याला शिकवायला. दिव्या चिडून म्हणते, अगं बाई, तुला कळत कसं नाहीये? बंटीच्या शिक्षणाचं काय, त्याच्या भविष्याचं काय? तुला त्याला मोठं करायचंय, खूप शिकवायचंय, चांगल्या नोकरी धंद्याला लावायचंय. हे तुला एकटीला जमणार आहे का? पद्मा म्हणते, का नाही जमणार? मी रात्रंदिवस कष्ट करेल, खूप मेहनत करेल आणि बंटीला शिकवेल. दिव्या विचारते, हो का? किती शिकलीस तू अशी? पद्माकडे उत्तरच नसतं. दिव्या म्हणते, तुला सुद्धा माहिती आहे पद्मा, तू जास्त शिकलेली नाहीये. तुला चांगली नोकरी, कामधंदा काहीच मिळू शकत नाही. मग तू नोकरी कशी मिळवणार? तुला अशी तशी कामं मिळतील घरकामाची. या कामातून तू तुझ्या भावाला शिकवणार आहे, त्यातून किती पैसे मिळतात? आणि चल, एक वेळेस मानलं तू बंटीच्या शाळेचं शिक्षण पूर्ण करशील, पण मग कॉलेजच्या शिक्षणाचं काय? कॉलेजच्या फीज किती आहेत ते तुला माहिती आहे का? तर पद्मा म्हणते, ताई मी कष्ट करेल, मी रात्रंदिवस कष्ट करेल, पण त्याला शिकवेल. दिव्या म्हणते, चल मानलं तू रात्रंदिवस कष्ट करशील, पण मग लग्नाचं काय? आज न उद्या तुला लग्न तर करावं लागणार ना. तू का आयुष्यभर बिन लग्नाची राहू शकत नाही? उद्या जर तुझ्या सासरच्या मंडळींनी, तुझ्या नवऱ्यानी बंटीला स्वीकारायला नकार दिला, त्याची जबाबदारी स्वीकारायला नकार दिला, मग बंटीचं काय होईल? पद्मा म्हणते, मग मी कधी लग्नच करणार नाही. दिव्या म्हणते, लग्नच करणार नाही? वा रे वा. अगं पद्मा, असं न लग्न करून चालत नाही. मुलगी आहेस तू, तुझ्या डोक्यावर आईबापाचा हात सुद्धा नाहीये. अगं तू बिन लग्नाची राहिली, मग मुलं तुझ्या मागे लागतील, आजूबाजूचे लोक चर्चा करतील आणि बंटीला सुद्धा हे आवडणार नाही. मग तुला जगणं मुश्किल होऊन जाईल. समाजात तुझ्या विरुद्ध चित्रविचित्र चर्चा सुरू होतील. तूच विचार कर. हे सगळा विचार करून पद्माला टेन्शन येतं. दिव्या म्हणते, अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये, नीट विचार कर आणि विक्रांत शिर्केशी लग्न कर. पद्मा चिडून म्हणते, नाही ताई, मी त्या विक्रांत शिर्केशी कधीच लग्न करणार नाही. मी माझ्या बंटीला शिकू शकते, बिन लग्नाची राहू शकते, पण त्या विक्रांत शिर्केशी लग्न करून आत्महत्या नाही करू शकत. पद्मा ही असं बोलतीये, त्यामुळे दिव्याला खूप राग येतो. दिव्या म्हणते, अगं तुला समजतच नाहीये मी काय सांगतेय. अगं तो विक्रांत शिर्के पुढे जाऊन आमदार बनणार. आज तू त्या घाणेरड्या चाळीत, घाणेरड्या खोलीत राहतेस, पण विक्रांत शिर्केशी लग्न केलं ना की तुझं सगळं नशीब बदलून जाईल. अगं बंगल्यात राहशील तू, बंगल्यामध्ये, आणि ऐशोआराम असेल, पैसा अडका असेल, तुझं सगळं नशीबच बदलून जाईल. पैशात लोळशील तू, पैशात. आणि मी तुला इतकं चांगलं सांगतेय आणि तू नकार देतेय. पद्मा ओढून म्हणते, ताई बस झालं आता. काही झालं, मी उपाशी मेले ना तरीसुद्धा त्या विक्रांत शिर्केशी लग्न करणार नाही. पैशांसाठी असं चुकीचं काम मी कधीच करणार नाही. दिव्या म्हणते, हे चुकीचं काम नाहीये, तर हे चांगलं काम आहे. अगं तुला माहिती आहे का, जरी तुला असं वाटत असेल ना की या विक्रांत केसमध्ये फक्त विक्रांतची बदनामी होतीये, पण असं नाहीये, तर तुझी सुद्धा बदनामी होतीये. सगळीकडे लोक तुझ्या नावाची सुद्धा चर्चा करताय. तुला असं वाटत असेल की तुझं नाव मीडियात आलं नाहीये, न्यूजपेपरमध्ये आलं नाहीये, टी व्हीवर आलं नाहीये, पण लोकांना माहिती आहे की विक्रांतवर विनयभंगाची केस करणारी मुलगी तूच आहे. आणि काही झालं तरी लोक मुलीलाच नावं ठेवतात, मुलीलाच दोषी ठरवतात. आणि उद्या जर सगळ्या लोकांना हे कळलं, तुझ्या चाळीतल्या लोकांना हे कळलं, तर त्यांची तुझ्याकडे पाहण्याची नजर बदलेल. ते तुला चाळीतसुद्धा राहू देणार नाही, हकलून लावतील. मग तू कोठे राहशील, काय करशील? पद्मा चिडून म्हणते, पण ताई या सगळ्यात माझी काहीच चूक नाहीये, विक्रांतची चूक आहे ना. विक्रांतने माझा विनयभंग केलाय आणि त्याला शिक्षा मिळतीये. तर पद्माला दिव्या सांगते, अगं शिक्षा त्याला मिळतीये, पण खरी शिक्षा ही मुलीला मिळत असते. विक्रांत शिर्के आमदाराचा मुलगा आहे. आज ना उद्या तो निर्दोष सुटून बाहेर येईल, मजा करेल, लग्न करेल, सुखात राहील. पण तुझं काय, तुझ्या आयुष्याचं वाटोळं झालेलंच असेल, ते कधीच बदलणार नाही. मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन येते, तू विचार कर आणि मग मला सांग. असं म्हणून दिव्या ही ज्यूस घ्यायला निघून जाते.
दिव्या जाताच ऊर्जा ही टुनकन उडी मारून रूममध्ये येते. पद्मा म्हणते, ताई ती दिव्या ताई मला लग्न करायला सांगते, ते सुद्धा विक्रांत शिर्केशी. ऊर्जा म्हणते, पद्मा शांत हो, मी सगळं ऐकलंय, मला सगळं माहिती आहे. पण पद्मा खूप अस्वस्थ असते आणि म्हणते, नाही ताई, मला त्या विक्रांत शिर्केशी लग्न नाही करायचं आहे, मी त्याच्याशी कधीच लग्न करू शकत नाही. तर ऊर्जा तिला ठणकावून सांगते, पद्मा ऐकून घे माझं, तुला हे लग्न करावंच लागेल. हे ऐकून पद्माच्या पायाखालची जमीनच सरकते. ऊर्जा मला विक्रांतशी लग्न करायला कसं सांगू शकते, हा प्रश्न तिला पडतो. ती ऊर्जाकडे आश्चर्याने पाहते आणि ऊर्जा तिला ठणकावून सांगते, तुला हे लग्न करावंच लागेल. आणि इकडे आमदार शिर्के म्हणतो, हर्षवर्धन साहेब तुमच्या प्लॅनमध्ये दम आहे. विक्रांत चिडून म्हणतो, ओ पप्पा काय दम आहे, तुम्हाला काही कळतंय का? ते मला सुसाईड करायला सांगताय आणि तुम्ही हो म्हणताय. माझा या लग्नाला विरोध आहे, मी या लग्नाला कधीच तयार होणार नाही. आमदार शिर्के चिडून म्हणतो, अरे नालायका, काय बोलतोयस तू? तुझा या लग्नाला विरोध आहे, तू हे लग्न करायला तयार नाहीये, तुला विचारलंय कोणी? हे मी तयार आहे, मी तयार नाहीये, माझी संमती आहे, माझी संमती नाहीये, हे बोलण्याचा अधिकार तू केव्हाच गमावलाय. तू आजपर्यंत एवढे कांड करून ठेवलेस ना, आता तुला या सगळ्यात बोलण्याचा काहीच अधिकार नाहीये. त्यामुळे वकील साहेब जे बोलताय ते अगदी योग्य बोलताय, ते तुला करावं लागेलच. हर्षवर्धन म्हणतो, विक्रांत तू जास्त टेन्शन घेतोय, हे फक्त एक गिमिक आहे, गिमिक, आणि हे आपल्या फायद्यासाठीच आहे. आमदार शिर्के म्हणतो, वकील साहेब एकदम बरोबर बोलताय. सगळ्या लोकांमध्ये काय इमेज होईल तुझी, की आमदार शिर्केच्या मुलाने चूक केली आणि मग स्वतःच ती सुधारली. अरे सगळीकडे उदो उदो होईल आपला. विक्रांत म्हणतो, तुम्हाला काय वाटतं, लोक काय मूर्ख आहेत? आपण हे सगळं करू आणि लोकांना कळणार नाही की आपण स्वतःला वाचवण्यासाठी हे करतोय, हे सगळं गिमिक आहे. तर हर्षवर्धन म्हणतो, अरे कळेल ना, लोकांना कळेल, लोकांना वाटेल, पण आपण त्यांना समजावून सांगायचं, आपण मीडियासमोर जायचं, आपण तशी आपली इमेज बिल्ड करायची. इमेज कशी बिल्ड करतात हे राजकारण्यांना वेगळं सांगायची गरज आहे का? हर्षवर्धन त्यांना समजावून सांगतो, आता जे काही करायचं आहे ते फक्त आपल्यालाच करायचं आहे. आमदार शिर्के म्हणतो, वकील साहेब एकदम बरोबर बोलताय, तुला हे लग्न करावंच लागेल. वकील साहेब लावून टाका यांचं लग्न. हे ऐकून विक्रांत खूप चिडतो आणि म्हणतो, मी हे लग्न करणार नाहीये. असं म्हणून रागारागाने डोळे दाखवून विक्रांत तेथून निघून जातो. आमदार शिर्के खूप चिडतो. हर्षवर्धन म्हणतो, आमदार साहेब सांगा तुमच्या मुलाला समजून, आपण त्याच्या भल्यासाठीच हे करतोय. त्याला जर या केसमधून सही सलामत सुटायचं असेल ना, तर त्याला हे लग्न करावंच लागेल, दुसरा कोणताच पर्याय नाहीये. आमदार शिर्के भलताच खुश असतो की भारी आयडिया भेटली आहे, त्यामुळे हर्षवर्धनसुद्धा खुश असतो. आणि इकडे पद्मा ही ऊर्जाला म्हणते, अगं ताई हे काय बोलतेस तू, मी त्या विक्रांतशी लग्न नाही करू शकत. ऊर्जा म्हणते, पद्मा तुला हे लग्न करावंच लागेल. पद्मा चिडून म्हणते, अगं एक वेळ दिव्याताईचं ठीक आहे, पण तू असं बोलते माझा विश्वासच बसत नाहीये, मी त्या विक्रांत शिर्केशी लग्न नाही करणार. ऊर्जा म्हणते, पद्मा ऐकून घे, शांत बस, मी तुला आता जे सांगते ना तेच तू दिव्याला सांगायचं की तू हे लग्न करायसाठी तयार आहे. मी तुला असं का सांगतेय हे सगळं मी तुला बाहेर गेल्यावर समजावून सांगेल. यामागे माझा एक डाव आहे, एक माझा प्लॅन आहे, हे तू लक्षात ठेव. पद्माला मोठा धक्काच बसतो. पद्मा रडत असते. ऊर्जा तिला समजावून सांगते, आता आपल्याकडे जास्त वेळ नाहीये, आता थोड्या वेळात ती दिव्या परत येईल, त्यामुळे आता मी येथून निघून जाते. दिव्या आल्यावर तिला सांगायचं की तू या लग्नासाठी तयार आहे, पण तिला हे कळू देऊ नको की मी तुला भेटले किंवा मी तुला काही सांगितलंय. तिला असंच वाटलं पाहिजे की तू स्वतःहून या लग्नाला होकार देतेयस. चल मी आता जाते, असं म्हणून ऊर्जा रूम बाहेर उडी मारते आणि तेवढ्यात दिव्या रूममध्ये परत येते ज्यूसचा ग्लास घेऊन. पद्मा ही अजून त्या खिडकीकडेच पाहत असते. दिव्या विचारते, काय झालं, खिडकीकडे काय पाहतीयेस? पद्मा म्हणते, नाही काय नाही. दिव्या तिला ज्यूस प्यायला देते. पद्मा म्हणते, नाही नकोय मला. ऊर्जा ही पुन्हा एकदा खिडकीतून डोकावून सगळं पाहत असते. दिव्या विचारते, ठीक आहे नको पिऊ, पण काय निर्णय झाला तुझा, करणारेस ना तू विक्रांतशी लग्न? पद्मा म्हणते, ताई मी ते ठरवलंय. दिव्या म्हणते, बोल ना. पद्मा तेच परत बोलते, मी ते ठरवलंय. दिव्या म्हणते, अगं बाई बोल, घाबरू नकोस, बोल. पद्मा सांगते, मी विक्रांतशी लग्न करायला तयार आहे. आणि हे ऐकून दिव्याला खूप आनंद होतो. दिव्या म्हणते, खरंच? पद्मा म्हणते, हो ताई, पण मला आता जाऊ दे, नाहीतर कुणी येईल. दिव्या म्हणते, अगं कोण नाही येत, मला तुझ्याशी निवांत बोलायचंय. पद्मा म्हणते,
ताई आपण नंतर बोलूया, तू सगळं बोलली, मी ऐकलं, मी लग्नाला होकार दिला ना, पण मला आता इथे नाही थांबायचं आहे. दिव्या म्हणते ठीक आहे बाई, ज्यूस तर पिऊन जा. पद्मा म्हणते मला नाही प्यायचं आहे, मला जायचं आहे. दिव्या म्हणते ठीक आहे जा, पण मी तुला लवकरच कॉन्टॅक्ट करेल. पद्मा हो म्हणते आणि तेथून निघून जाते. दिव्याला खूप आनंद होतो. दिव्या हा ज्यूस पिते आणि म्हणते अरे वा, शेवटी मी करून दाखवलं. आता मला आणखीन एक ब्राउनी पॉईंट भेटणार. सासरेबुवा मला सांगतील की तू पद्माला लग्नासाठी तयार कर आणि मी त्यांना सांगेल हे काम मी आधीच केलंय, पद्मा लग्नासाठी तयार आहे, तेव्हा ते माझ्यावर किती खुश होतील. असा विचार करून दिव्यास खुश होते, मस्त ज्यूस पित असते, एन्जॉय करते आणि ऊर्जाने हे सगळं ऐकलेलं असतं. ऊर्जा म्हणते शेवटी माझा संशय खराच ठरला. हा सगळा ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदारांचा प्लॅन आहे आणि हे खूप मोठं प्लॅनिंग आहे, पण मी त्यांचा प्लॅन त्यांच्यावरच उलटवणार. काही करून मी त्या विक्रांतला पुन्हा जेलमध्ये पाठवणारच. असा विचार करून ऊर्जा खूप खुश होते. आणि इकडे आमदार शिर्के, विक्रांत सगळे घरी आलेले असतात आणि मग विक्रांतच्या आईला अर्पिताला सगळं सांगितलेलं असतं. विक्रांत खूप चिडलेला असतो आणि म्हणतो तुम्ही माझ्या आयुष्याचा बाजार मांडलाय, बाजार. मला सांगाल याच्याशी लग्न कर, त्याच्याशी लग्न कर आणि मी करायचं, असं होणार नाही. आमदार शिर्के चिडलेला असतो पण शांतपणे सगळं ऐकून घेत असतो. मग विक्रांतची आई सुवर्णा म्हणते अहो चिडू नका, पण त्या मुलीशी आपल्या विक्रांतचं लग्न हे अतिशय चुकीचं आहे, तुम्ही हे करू नका. आमदार शिर्के चिडून म्हणतो ज्या गोष्टीत आपल्याला काही कळत नाही ना, त्यामध्ये पचपच करायची नाही. सुवर्णाची बोलतीच बंद होते. तर विक्रांत चिडून म्हणतो ओ पप्पा, मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, मला हे लग्न करायचं नाहीये आणि मला नेहमी या पॉलिटिकल करिअरची भीती दाखवू नका. मला नाही करायचंय पॉलिटिक्समध्ये करिअर, मी माझं माझं पाहील. आमदार शिर्के चिडून विक्रांतजवळ जातो आणि म्हणतो तुझं तुझं पाहशील. अरे नालायका, तुझं तुझं पाहायचं असतं तर आत्तापर्यंत काहीतरी केलं असतं, पण तू काय केलंस? दिवसभर पार्ट्या करायच्या, दारू प्यायची, पोरींचे लफडे करायचे आणि झिंगत झिंगत यायचं. एवढंच केलं तू, दुसरं काही नाही केलं. मग आमदार शिर्के विक्रांतच्या आईकडे सुवर्णाकडे मोर्चा वळवतो आणि म्हणतो आणि तुम्ही काय म्हणत होता, तुम्ही मदर इंडिया, तुम्ही म्हणत होता ना माझ्या मुलाचं असं करू नका. अहो मग तुमचा मुलगा एवढा वाया जाईपर्यंत तुम्ही काय करत होता? तुमचा मुलगा हा रात्री 4-4 वाजता घरी यायचा, झिंगत झिंगत गाणी गात गात दारूच्या नशेत. तेव्हा तुम्ही तुमच्या रूममध्ये AC लावून मस्त झोपलेल्या असायच्या. आपला मुलगा काय करतो, कोठे जातो, पार्ट्या करतो, त्याचे मित्र कोण आहेत, काय आहेत, याकडे तुम्ही कधीच लक्ष दिलं नाही. आणि आत्ता मुलाची काळजी वाटते, वेळीच मुलाकडे लक्ष दिलं असतं तर तो एवढा वाया गेलाच नसता. आज हे सगळं पाहण्याची आपल्यावर वेळ आलीच नसती आणि आज तुम्हाला मुलाबद्दलचं प्रेम सुचतंय. आमदार शिर्के पुन्हा विक्रांतकडे येतो आणि म्हणतो त्यामुळे तू गप्प बसायचं आणि गुपचूप हे लग्न करायचं. तर विक्रांत चिडून म्हणतो मी हे लग्न करणार नाहीये. आमदार शिर्के चिडणार इतक्या सुवर्णा त्याला शांत करते आणि म्हणते अहो तुम्ही त्याचं ऐकून तरी घ्या, तुम्ही फक्त हे लग्न लावून देऊ नका, मी त्याला समजावून सांगते. तर आमदार शिर्के म्हणतो तुम्ही समजावून सांगणार? अरे हा बाप दिवसभर इथे गळा फाडतोय तरी तो माझं ऐकत नाही आणि तो तुमचं ऐकणार? अगं सुवर्णा, तुला कळत कसं नाहीये, हे राजकारण आहे, ही राजकारणातली एक खेळी आहे. जुन्या काळात कसं एखादं राज्य मिळवायचं असेल तर राजा त्या गावातल्या, त्या राज्यातल्या राणीशी, त्या राजकुमारीशी लग्न करायचा, म्हणजे ते राज्यसुद्धा आपल्याला मिळायचं. आणि आजच्या राजकारणातसुद्धा तेच करावं लागतंय. हे आपलं राजकीय साम्राज्य टिकवायचं असेल तर विक्रांतला त्या पद्माशी लग्न करावंच लागेल. आणि एकदा नाही, 5-5 वेळेस करावं लागलं तरी करावं लागेल. कारण मी हे जे साम्राज्य उभं केलं आहे ना, ते खूप मेहनतीने उभं केलं आहे आणि या नालायकाच्या मूर्खपणामुळे ते मी उद्ध्वस्त होऊ देणार नाहीये. त्याला पद्माशी लग्न करावंच लागेल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. विक्रांतला खूप राग येतो. विक्रांत रागारागाने तेथून निघून जातो. आमदार शिर्के म्हणतो करू दे त्याला तनफन, तनफन करण्याशिवाय त्याने आयुष्यात केलंय तरी काय? आमदार शिर्केच्या घरात खूप टेन्शन असतं आणि इकडे पद्मा आणि ऊर्जा घराबाहेर एका चहाच्या टपरीवर बसलेले असतात. पद्मा म्हणते ताई, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. एक वेळ दिव्याताईचं ठीक आहे, पण तू मला विक्रांतशी लग्न करायला सांगतेय, यावर माझा विश्वासच बसत नाही. तेवढ्यात चहावाला 2 चहा आणून देतो आणि ऊर्जा ही पद्माला समजावून सांगते अगं पद्मा, दोघींचा उद्देश वेगळा आहे.
मी काय तुला खरोखर विक्रांतशी लग्न करायला सांगत नाहीये. हा तुझ्या विरुद्ध, आपल्या दोघींविरुद्ध खूप मोठा डाव आहे. त्या विक्रांतला निर्दोष सोडवण्यासाठी टाकलेला डाव, आणि आपल्याला हा डाव त्यांच्यावरच उलटवायचा आहे. आपण एक प्लॅन करतोय, खेळी खेळतोय. तुला खरंच त्या विक्रांतशी लग्न करायचं नाहीये किंवा संसार करायचा नाहीये. तेव्हा कुठे पद्मा शांत होते आणि ऊर्जा तिला आपला प्लॅन सांगते. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पद्मा, ऊर्जा, दिव्या, आमदार शिर्के, विक्रांत, हर्षवर्धन सगळ्यांनीच भारी ॲक्टिंग केली, एवढं मात्र खरं. आजचा एपिसोड पाहायला तर मजा आली, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. हर्षवर्धन हा दिव्याला आपल्या ऑफिसमध्ये बोलवून घेईल आणि तिला एक ॲफिडेव्हिट देणार आणि तो दिव्याला समजावून सांगेल, तुला पद्माला लग्नासाठी तयार करायचं आहे आणि या ॲफिडेव्हिटवर तिच्या सह्या घ्यायच्या आहेत. हे ऐकून दिव्या खूप खुश होईल आणि मग दिव्या ही पद्माच्या घरी येईल आणि पद्माला सांगेल, तू लग्नासाठी होकार दिलाय, आता तुला या ॲफिडेव्हिटवर सह्या करायच्या आहेत. तर दिव्याला पद्मा विचारणार, मग या ॲफिडेव्हिटमध्ये काय लिहिलं आहे, नेमकं मी सही कशावर करायची आहे. पण दिव्या काही बोलणार इतक्यात ऊर्जा तेथे येईल आणि म्हणेल, मी सांगते ना या ॲफिडेव्हिटवर काय लिहिलं आहे. ऊर्जाला पाहून दिव्या चांगलीच घाबरणार की आता आपला खेळ संपला, आता आपलं काही खरं नाही. मग आता दिव्या, ऊर्जा आणि पद्मा या तिघींच्या बैठकीत काय होणार. ऊर्जासुद्धा दिव्यासमोर मी या लग्नाला तयार आहे असं नाटक करणार की मग ती नेहले पे देहला टाकणार आणि दिव्याला अडकवणार, त्यामुळे हर्षवर्धनसुद्धा अडकेल. हे सगळं पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा वचन दिले तुम्हाला, ही मालिका आवडते का नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.